मित्रांनो, कलिंगड पिकामध्ये जर तुम्हाला जबरदस्त उत्पादन घ्यायचं असेल ना, तर मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतो या व्हिडिओमध्ये. त्या नक्कीच तुम्ही करा. तुम्हाला नक्कीच कलिंगडचं भरघोस उत्पन्न झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकते. मित्रांनो, कलिंगड म्हणजे टरबूज. बरेचसे शेतकरी टरबूजची लागवड करतात, पण सेटिंगच्या अवस्थेत त्यांना म्हणावी तशी सेटिंग झालेली पाहायला मिळत नाही. त्याचे कारणही मी तुम्हाला सांगतो आणि 5 अशा महत्त्वाच्या टिप्स सांगतो ना, ज्या तुम्ही जर फॉलो केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला कलिंगडचं उत्पादन जबरदस्त झालेलं पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना, तर नक्कीच आपल्या भूमी अॅग्रोच्या युट्यूब पेजला नक्कीच फॉलो करून घ्या. आणि जर कलिंगड उत्पादक शेतकरी तुमच्या परिचयाचे असतील ना, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. कारण मी तुम्हाला 5 अशा टिप्स सांगतोय ना, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कलिंगडचं भरघोस उत्पादन होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, पहिली, कलिंगड ज्या वेळेस सेटिंगच्या अवस्थेत असते ना, त्यावेळेस कलिंगड पिकाला अतिरिक्त पाणी देणं आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, शेतकरी हे अतिरिक्त पाणी कलिंगडला देत असतात. अशा वेळेस कलिंगडची मर होण्याची शक्यता, म्हणजे टरबूज पिकाची मर होण्याची शक्यता दाट असते. कारण जर तिथे मॉइश्चर सतत राहिला तर बुरशीजन्य रोगही वाढू शकते आणि मर रोगाचा प्रादुर्भाव देखील तुम्हाला तिकडे झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणावी तशी सेटिंग सुद्धा होत नाही. म्हणून तुम्ही कलिंगड या पिकाला सेटिंगच्या अवस्थेत अर्धा ते 1 घंटाच पाणी तिकडे दिला गेला पाहिजे. हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस कलिंगड सेटिंगच्या अवस्थेत असते, म्हणजेच त्याला फुलांची अवस्था सुरू होते, त्यावेळेस तुम्ही हार्मफुल पेस्टिसाइड, ज्यामध्ये तुम्ही क्लोरॅन्ट्रा निलिप्रोल झालं किंवा कोराजन झालं, अशा सारखे जे काही हार्मफुल पेस्टिसाइड आहे ना, ते तिकडे शक्यतो त्याची फवारणी करणं टाळा. कारण काय होते ना, सेटिंगच्या अवस्थेत जेव्हा कलिंगड हे पीक असते, त्यावेळेस त्याला परागीभवनाची खूप जास्त गरज असते. अशा वेळेस जर आपण हार्मफुल पेस्टिसाइडचा जर तिकडे वापर केला ना, तर आपल्या परागीभवनमध्ये आपल्याला अडचण निर्माण झालेली पाहायला मिळू शकते. तर हे एक गोष्ट तुम्ही शक्यतो लक्षात ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं कलिंगड पीक सेटिंगच्या अवस्थेत असते ना, त्यावेळेस तुम्ही एक ऑर्गॅनिक फवारणी करू शकता, ज्यामध्ये तुम्ही इलायची झालं, ज्यामध्ये ताक झालं आणि ज्यामध्ये गुड, असं एकत्र मिश्रण करून जर तुम्ही त्यावर फवारणी केली ना, तर मधमाशी आकर्षणासाठी एकदम जबरदस्त तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळते. हे तिसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही यामध्ये बोरॉन आणि चिलेटेड झिंकचा तिकडे वापर करा. का होते, बोरॉनमुळे नवीन फुलकडी येण्यास सुरुवात होते आणि चिलेटेड झिंकमुळे तुमचं कलिंगड पीक, तुमचं टरबूज पीक हिरवगार तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन सेटिंग चांगल्या पद्धतीनं झालेली पाहायला मिळते. पाचवी महत्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्या वेळेस सेटिंग होत असते ना, त्यावेळेस तुम्ही आपल्या पिकामध्ये, आपल्या प्लॉटमध्ये फळमाशीचे ट्रॅप तिकडे लावले गेले पाहिजे. कारण फळमाशीचे ट्रॅप जर लावले ना, तर नक्कीच तुम्हाला जे काही फळमाशी आपल्या फळाला खराब करत असते ना, त्यावर तुम्हाला जबरदस्त नियंत्रण झालेलं पाहायला नक्कीच मिळेल. म्हणून तुम्ही या 5 गोष्टी फॉलो जर केल्या ना, तुम्हाला कलिंगडचं म्हणजे टरबूजचं भरघोस उत्पादन झालेलं पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या या पेजला नक्कीच फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा. आणि कलिंगडचं भरघोस असं उत्पादन नक्कीच घ्या.